अभिनेता विकी कौशल हा मनसेच्या दीपोत्सवामध्ये दिसल्यानंतर त्याच्या लुकची चांगलीच चर्चा रंगलेली होती आणि त्यानंतर लगेच बातमी आली की लवकरच त्याचा छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानंतर शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण होतं। मात्र रिलीज आधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या कथेवर आधारित छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे। अभिनेता विकी कौशल हा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका मंधाना ही महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत असणार आहे। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आलेला आहे। ट्रेलर पाहिल्यानंतर एकीकडे विकी कौशलच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होताना दिसतं, तर दुसरीकडे हाच चित्रपट वादातही सापडलाय। छावाचा ट्रेलर सुरू झाल्यानंतर मराठी माणूसच काय तर सर्वांच्याच अंगावरती आपोआप शहारे उभे राहताना दिसतात। मात्र जसजसा हा ट्रेलर पुढे जातोय त्यात एका दृश्यात छत्रपती संभाजी महाराज हे लेझिम नृत्यावरती डान्स करताना दाखवलेले आहेत। हीच गोष्ट शिवप्रेमींना खटकली, त्यामुळे या चित्रपटाला विरोध वाढताना दिसतोय। छत्रपती संभाजी महाराज यांना अशा गोष्टी आवडायच्या नाहीत, त्यांच्या स्वभावाच्या उलट सर्व चित्रण सिनेमात दाखवण्यात आल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे। छावाच्या ट्रेलरमध्ये महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज एकत्र लेझिम खेळताना दाखवण्यात आलेलं आहे। यावरही अनेकांनी आक्षेप घेतलाय। मात्र ऐतिहासिक चित्रपटांवरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। या आधी देखील बरेच ऐतिहासिक सिनेमे आले आणि काही दृश्यांवरून म्हणा की संवादावरून त्यावरूनही चांगलाच वादंग उठलेलं होतं। तर अगदी थोडक्यात वादात सापडलेल्या चित्रपटांचा आढावा घेऊयात आणि मग त्यानंतर आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत। तर वादामध्ये सापडलेले चित्रपट नेमके कोणकोणते होते, केव्हा केव्हा हा वाद निर्माण झाला होता? ऐतिहासिक चित्रपट आणि वाद तर तो होता जोधा अकबरच्या वेळेला। कारण 2008 मध्ये आलेल्या जोधा अकबर सिनेमात जोधा यांना आमेरचा राजा भारमल यांची कन्या दाखवण्यात आलेला होता आणि त्यांचा विवाह अकबराशी झालेला दाखवण्यात आलेला होता। मात्र त्या मारवाडचा राजा उदयसिंग यांच्या कन्या होत्या आणि त्यांचा विवाह अकबरचा मुलगा सलीमशी झाल्याचा दावा राजपूत सभेने केलेला होता आणि त्यानंतर या सिनेमावरून वाद निर्माण झाला होता। त्यानंतर पुढचा चित्रपट होता बाजीराव मस्तानी। तर बाजीराव मस्तानी सिनेमामध्ये बाजीराव पेशव्यांना डान्स करताना दाखवल्यानं आक्षेप घेण्यात आलेला होता। वाट लावली हे शब्द बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगच्या तोंडी घातल्यानंतर या चित्रपटावरती बंदी घालण्याची मागणी घालण्यात आलेली होती। त्यानंतर तिसरा वादग्रस्त सिनेमा होता तो म्हणजे पद्मावत। पद्मावतच्या वेळेला देखील असंच काहीसं घडलं की संजय लीला भन्सालींचा पद्मावत या सिनेमावरून तर खूपच गोंधळ झालेला होता। राणी पद्मावती यांचं चुकीचं चित्रण दाखवल्याचा आरोप करत कर्णी सेनेनं या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर या चित्रपटातील काही दृश्य बदलत आणि सिनेमाचं नाव बदलत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढचा आणखी एक वादग्रस्त सिनेमा ठरला तो म्हणजे पावनखिंड। पावनखिंड या चित्रपटामध्ये बाजी प्रभू देशपांडे यांच्या भाषेवरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि अनेकांनी चित्रपटामध्ये बाजी प्रभू देशपांडेंच्या तोंडी चुकीची भाषा दाखवण्यात आल्याचा आरोप केलेला होता। त्यानंतर पुढचा वादग्रस्त सिनेमा ठरला होता हर हर महादेव। हर हर महादेव सिनेमाच्या संवादावरूनही गोंधळ निर्माण झाला। सिनेमात बाजी प्रभू यांच्या एका संवादामध्ये घंटा या शब्दाचा वापर सिनेमात दाखवण्यात आलेला होता आणि त्यावरही अनेकांनी आक्षेप घेतलेला होता। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, इतिहास तज्ञ डॉक्टर श्रीमंत कोकाटे आणि डॉक्टर अशोक राणा। तर सर्वात आधी अमोल कोल्हे यांना मी पहिला प्रश्न विचारू इच्छितोय की अमोलजी, चित्रपट रिलीज होण्याआधी ट्रेलरवरून होणारा वाद हा काय सध्या ट्रेंड बनलाय का? नक्कीच यामध्ये मला असं वाटतं की थोडी अर्धवट माहिती या दरम्यान असते, कारण ट्रेलरमध्ये दिसणारा एखादा प्रसंग हा कोणत्या कॉन्टेक्स्टने चित्रपटात आहे याची शहानिशा न करता कधी कधी हा पब्लिसिटी स्टंट सुद्धा असतो, कधी कधी ते हाईप करण्यासाठी असणारी अनेकदा ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुद्धा अनेक जणांकडून वापरली जाते आणि कधी कधी खूप घाईने रिॲक्ट होण्याची ही पद्धत आजकाल ही डेव्हलप झालेली आहे। बरं। त्यामुळे कोणत्याही
ट्रेलरमध्ये केवळ एखादा प्रसंग आहे, तर त्याचा नक्की कॉन्टेक्स्ट काय? तो एखादा प्रसंग सिनेमामध्ये कोणत्या अर्थानं, त्याच्या पुढे मागे काय कथानक आहे याचा विचार न करता त्यावर व्यक्त होणं, मला हे खूप अपरिपक्वतेचं लक्षण वाटतं. बरं, हा वाद निर्माण होतो केवळ ट्रेलर पुरती, पिक्चर तो अभी बाकी है, मात्र तरी पण छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या नृत्याला आणि काही सीन्सला विरोध करण्यात आलेला आहे अमोलजी, आणि यावरून हा वाद निर्माण होताना दिसतो. ही फक्त झलक आहे, चित्रपट तर यायचा आहे. नाही, मुळात ऐतिहासिक चित्रपट जेव्हा कधी बनतात, तेव्हा ही निर्मात्यांची जबाबदारी फार मोठी असते. ही मेकर्सची जबाबदारी असते, कलाकारांची जबाबदारी असते, की आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असतो आणि जेव्हा या विषयाला आपण स्पर्श करतो, ऐतिहासिक कोणत्याही विषयाला, तेव्हा कुठेही त्या ऐतिहासिक महापुरुषांचा अवमान होणार नाही. किंबहुना आपला इतिहास आपण उजळपणानं आणखी दिमाखानं देशभर आणि जगभर पोहोचवू, याची खबरदारी ही प्रत्येक मेकरने घेणं गरजेचं आहे. आणि तसे अनेक ऐतिहासिक चित्रपट हे चांगले बनलेले सुद्धा आहेत. अगदी साधं उदाहरण जर द्यायचं झालं, तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका हो. होण्यापूर्वी अनेकांचं असं मत होतं, की छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयाला स्पर्श करणं फार अवघड आहे. परंतु आमच्या जगदंब क्रिएशन्सच्या टीमनं ज्या पद्धतीनं तब्बल 750 एपिसोड्स ही मालिका केली आणि झी मराठीने ही मालिका केली, ती पाहता त्यामध्ये कुठेही मोठ्या वादाचा कधीच प्रसंग उद्भवला नाही. हे सांगण्याचं कारण असं आहे, की यामधली जबाबदारी ओळखून मेकर्सने काम करणं हां, हां. हे गरजेचं असतं. आणि मला वाटतं, की छावासारखा इतका बिग बजेट सिनेमा करत असताना त्यांच्या मेकर्सने सुद्धा, बरं निर्मिती संस्था सुद्धा काही नवखी आहे अशातला भाग नाहीये. हं, हं. दिग्दर्शक सुद्धा अत्यंत नावाजलेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्यामध्ये पूर्ण विचार केला असेल अशी अपेक्षा आहे. आणि अजूनही माझं तेच प्रामाणिकपणे हं, हं. वैयक्तिक मत आहे, की संपूर्ण चित्रपट अमोलजी, बघितल्याशिवाय याविषयी आकारण केवळ वाद आहे, म्हणजे साप म्हणून भुई थोपटण्याला काही अर्थ नाही. बरं, पण मग अमोलजी, केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच दरबार होता, ज्या दरबारामध्ये कधीच स्त्रियांचं नृत्य झालं नाही, स्त्रियांचा कायम आदर केला गेला. पण आता तर थेट खुद्द युवराज संभाजी राजे आणि येसुबाईंचं नृत्य दाखवल्यानं समाज आक्रमक झालेला आहे. अनेकांनी विरोध दर्शवला. चित्रपट उभा करताना घेतलेली ही लिबर्टी म्हणून समजायची का? यात एक फार महत्वाची गोष्ट असते विशालजी, की हां. मूळ इतिहास हा बिंदूसारखा असतो जो कोणालाही ठाऊक नसतो. हं, हं. त्याला केंद्रस्थानी ठेवून जेव्हा एक छोटंसं वर्तुळ काढलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये इतिहासकार आणि इतिहास संशोधक फिरत असतात. आणि त्यालाच केंद्रस्थानी ठेवून जेव्हा त्याच्याभोवती एक आणखी मोठं वर्तुळ काढलं जातं, याच्यामध्ये कादंबरीकार असतील, चित्रपट असतील, मालिका असतील, हे निर्माते आणि हे सगळेजण फिरत असतात. आणि याची जी त्रिज्या असते त्याला मी क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणतो. जोपर्यंत मूळ बिंदूपासून तुम्ही फारकत घेत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता मला दिसत नाही. दुसरी गोष्ट, ज्या दृश्याचा आपण उल्लेख केला, ते मी ओझरतं त्या ट्रेलरमध्ये पाहिलं. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब हे लेझीम खेळतानाचं ते दृश्य चित्रित झालंय असं हो. मला ते पाहून वाटलं. हं, हं, हं. आता मी पुन्हा तेच म्हणतो, की ते कोणत्या कॉन्टेक्स्टने आलंय हे आपल्याला ठाऊक नाहीये अजून. ही प्रत्येक माणसाची, प्रत्येक मराठी माणसाची नक्कीच भावना आहे, की कुठेही छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागू नये. कारण मी मगाशी जसा उल्लेख केला, त्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेदरम्यान या सगळ्या अग्निदिव्यातून मी आणि माझी संपूर्ण टीम गेलेली आहे. हं, हं, हं. म्हणजे अनेकांनी केलेली अवहेलना, अनेकांनी सुरुवातीला केलेली कुचेष्टा, त्याविषयी असणारे सगळे गैरसमज आणि इतके सगळ्या गोष्टींमधून एक लखलखीत जे ज्वलत तेजस असं चरित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, ते समोर आणण्यामध्ये प्रेक्षकांचाही तितकाच सिंहाचा वाटा आहे, संपूर्ण टीमचा वाटा आहे, हो. वाहिनीचा वाटा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर एक प्रतिमा ही व्यवस्थित समोर आणण्याचा एक प्रयत्न झालाय. त्यानंतर नक्कीच एक शिवशंभू भक्त म्हणून तर अपेक्षा आहेच, की या चित्रपटात सुद्धा नक्की. ही प्रतिमा आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न असावा. त्याला कुठेही गालबोट लागण्याचा प्रयत्न असू बरोबर नये. आहे, गालबोट ही तर लागू नये. भावना. अमोलजी, ऐतिहासिक नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्यासाठी संशोधन हा महत्त्वाचा भाग आहे. नाटक आणि मालिकेपेक्षा संशोधनाला कालावधी जास्त मिळतो, तो म्हणजे चित्रपट निर्मितीच्या वेळेला. मात्र असं असताना तरी देखील असे प्रसंग ओढावणं, याला नेमकं काय म्हणायचं? गरजेचं तर 100% आहे. आणि अशा वेळी बऱ्याचदा असं होतं, की जेव्हा काही संस्था अशा निदर्शनं करतात, तेव्हा या निर्मिती संस्था फार मोठ्या जेव्हा असतात, तेव्हा त्यांच्याकडे खूप मोठं लीगल टीम असते. आणि त्यामुळे ते अशा निदर्शनांचं आणि अशा भावनांना
फार एंटरटेन करताना दिसत नाहीत. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. परंतु गरजेचं किती आहे, तर मला विचारलं तर 100% गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ऐतिहासिक कलाकृती करता, तेव्हा तुम्ही त्या ऐतिहासिक कलाकृतीचे किंवा आपल्या इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असता. आणि त्यामुळे अशा कलाकृतीला हात घालत असताना तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी ही 100% ओळखणं हे गरजेचं असतं, असं मला वाटतं. पण त्याच बरोबरीनं केवळ अशा पद्धतीच्या निदर्शनांनी एक पॅटर्न आपण टी-आर-पी वाढवण्याच्या गोष्टीला किंवा अशा पद्धतीने हाइप करण्याच्या हा काही मार्केटिंग प्लॅन तर नाही ना? या गोष्टीला तर आपण बळी पडत नाही ना, याचा सुद्धा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. बरं अमोलजी, अशा चित्रपटांमध्ये जर भावना दुखावल्या जात असतील तर निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर पर्याय काय आहे असं आपल्याला वाटतं? मुळात चुकीची नंतर माफी मागण्यापेक्षा चूक होऊ नये याची काळजी घेणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. जी जबाबदारी आपण सांभाळून घेता किंवा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कलाकृती करत असताना, जगाच्या पाठीवर असे राजे नाही हो, तो 350 वर्षांनंतर सुद्धा ज्यांच्या कार्यकाळाविषयी, ज्यांच्या कर्तृत्वाविषयी आज प्रत्येकाला अभिमान वाटतो आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, ती म्हणजे त्या स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान. आणि जर ज्या विषयावर आपण कलाकृती करतोय, त्या स्वराज्यालाच नैतिक अधिष्ठान इतकं महत्त्वाचं असेल, तर ती कलाकृती करतानाची नैतिकता आणि नैतिक जबाबदारी ही प्रत्येक मेकरनं तेवढी ओळखणं गरजेची आहे. त्याचबरोबरीने जिथे आक्षेप येत असेल, असे प्रसंग जर कथानकाला त्यातून फार मोठा फरक पडणार नसेल, तर याविषयी नक्कीच ते टाळता येऊ शकतात. आणि मला खरोखर आश्चर्य वाटतं, की हा एक कशा पद्धतीनं वेगळा म्हणजे माझा जो अनुभव होता शिवप्रताप गरुड शेफ या सिनेमाच्या वेळी, त्यामध्ये सेन्सॉरने जवळपास अगदी रिलीजच्या 1 दिवस आधीपर्यंत सेन्सॉर सर्टिफिकेट दिलं नव्हतं आणि प्रत्येक वेळी मला विचारलं जात होतं, की याचा ऐतिहासिक संदर्भ काय? याचा ऐतिहासिक संदर्भ काय? मग हिंदी चित्रपटांना ऐतिहासिक संदर्भ सेन्सॉर विचारायला विसरतं का? हा महत्वाचा प्रश्न आहे ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या संदर्भातला वाक्याविषयी मला संदर्भ विचारले गेले. जवळपास 17 वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. मग छत्रपती संभाजी महाराजांविषयी इतक्या महत्त्वाच्या विषयावर येणाऱ्या सिनेमात जर वादंग होत असतील, तर मग त्यावेळी सेन्सॉरने हे प्रश्न विचारले नाहीत का? हाही महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं तयार होतो. की मग हिंदी चित्रपट निर्मात्यांकडे फार मोठं बजेट असतं. म्हणून काही गोष्टी या सपातून नेल्या जातात आणि केवळ हे चिकित्सक वृत्ती ही दुसरीकडे आहे. म्हणजे मराठी चित्रपटांच्या बाबतीत अगदी ज्याला बाल की खाल निकालना म्हणतो या पद्धतीनं केलं जातं का? आणि याच नाण्याला दुसरी एक फार महत्वाची बाजू आहे सर. ती महत्वाची बाजू अशी आहे की प्रत्येकच कलाकृतीवर, प्रत्येकच गोष्टीमध्ये जर आक्षेप घ्यायला लागलो, तर मात्र अनेक निर्माते पुढे धजावणार नाहीत, चित्रपट करायला. आणि मग अशा यासाठी सरकारनं सुद्धा एक जबाबदारी घेणं गरजेचं आहे, की या पद्धतीनं सरकारनं विशेषतः ऐतिहासिक कलाकृती किंवा महापुरुषांवर जेव्हा कलाकृती येतात, यासाठीचं एक समन्वय मंडळ असू शकतं. यासाठीची एखादी बॉडी ते तयार करू शकतात. ज्यामधल्या काही जाणकारांविषयी, ज्यांच्यामध्ये ज्यांना क्रिएटिव्ह लिबर्टी सुद्धा समजते आणि त्याच वेळी ज्यांना इतिहासाच्या तथ्यांविषयी सुद्धा जाण आहे. अशा एखाद्या मंडळाची जर मला वाटतं जर स्थापना झाली किंवा अशा एखादी एखादी बॉडी जर फॉर्म झाली, तर अशा पद्धतीने निर्माण होऊ शकणारे अनेक वाद टाळता येतील असं माझं नक्की अमोलजी, मी मत आहे. आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. इतिहास तज्ज्ञ डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्याकडे मी जाईल. श्रीमंत कोकाटे सर, आपण अनेकदा पाहतो नाटक असेल, मालिका असेल, एखादा मोठा सिनेमा असेल, मोठ्या पडद्यावरचा असेल, बिग बजेट असेल, मात्र अनेक वेळेला अशा कलाकृती ज्यावेळेला सादर केल्या जातात त्यावेळेला इतिहासाची मोडतोड होते का? त्याचं जितकं संशोधन व्हायला हवं ते बाजूला सारून कुठेतरी फक्त आपल्याला चांगला चित्रपट निर्माण करून त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती आपलं लक्ष असतं, असं सातत्यानं चित्रपट निर्मिती असेल किंवा नाट्य निर्मिती असेल, मालिकांची निर्मिती असेल, त्यामध्ये दिसून येतं असं तुम्हालाही वाटतं का श्रीमंत कोकाटेजी? निश्चितपणे इतिहासाची मोडतोड आतापर्यंत अनेक वेळा झालेली आहे. ती कला, साहित्य किंवा चित्रपट, मालिका, काव्य, कादंबरी या माध्यमातून सातत्यानं झालेली आहे. हो. हे नाकारता येणार नाही. पण हा जो छावा चित्रपट येतोय, त्या छावा चित्रपटाच्या एकूण जे काही सादरीकरण केलेलं आहे, त्या ट्रेलरवरून लगेच त्या चित्रपटाचा अंदाज बांधणे थोडं धाडसाचं होईल. हां. परंतु माझं मत असं आहे
की लिबर्टी, सिनेमॅटिक लिबर्टी, जी कलाकृतीचं स्वातंत्र्य आहे, आपण तर कलाकृती स्वातंत्र्याचे समर्थकच आहोत. लिबर्टी स्वातंत्र्याचे आपण काही विरोधक नाही आणि लिबर्टी स्वातंत्र्य असलं पाहिजे. डॉक्टर अमोल कोल्हे जे म्हणाले त्यांच्याशी मी सहमत आहे. कारण आपण लोकशाही देशामध्ये राहतो. आपण काही तालिबानमध्ये किंवा अरब राष्ट्रामध्ये किंवा धर्मांध देशामध्ये आपण राहत नाही. आपण संसदीय लोकशाही मूल्य मानणारे लोक आहोत. माझं मत असं आहे की लिबर्टी स्वातंत्र्य दोन प्रकारचं, म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी जे आहे, सिनेमॅटिक लिबर्टी दोन प्रकारची असते. एक विधायक लिबर्टी आणि विध्वंसक लिबर्टी. बऱ्याच वेळा आम्ही यांचा विरोध जो असतो तो त्या इतिहासाच्या मूळ जो त्याचं तत्व आहे, त्या मूळ तत्वाची जर का मोडतोड केली तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मूळ तत्वाची मोडतोड न करता जर का चांगल्या भावनेनं, विधायक भावनेनं जर का कलाकृती येत असेल आणि ते सिनेमॅटिक लिबर्टी असली पाहिजे या मताचा मी आहे. आणि छावा चित्रपटाचा जो ट्रेलर येतोय त्यामध्ये जो आक्षेप आहे तो संभाजीराजेंच्या नृत्याबद्दल. आता ते केवळ नृत्य नाही तर त्यामध्ये लेझिम दाखवलेलं आहे, मी पाहिलं. तर लेझिम परंपरा ही महाराष्ट्राच्या एक सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. लेझिम परंपरेला वाईट नाही आणि लेझिम हा उभा राहून खेळला जात नाही ना. आपण पहा, लेझिम हा फक्त एका ठिकाणी उभा राहून खेळला जात नाही. ते लेझिम हे सुद्धा एक प्रकारचं नृत्यच आहे. आणि त्यामुळे लगेचच आपण संभाजीराजे येसूबाई लेझिम खेळल्या म्हणून ते आक्षेप आहे. आणि मुळात म्हणजे संभाजीराजेंचा जो पिंड आहे तो तलवार चालवण्याचा पिंड आहे, लढणारा पिंड आहे. ते राज्यकर्ते होते. तसेच संभाजीराजेंची दुसरी बाजू जी आहे ते कला, साहित्य, संस्कृती याचे खूप मोठे उपासक होते. संभाजीराजेंनी 4 ग्रंथ लिहिले आपल्याला माहिती आहे. त्यातला बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ आहे. नकशी, नायिका भेद आणि 7 शतक हे त्यांच्या एकूण काव्य, कला, शृंगार या संदर्भाने त्यांनी 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे आताच्या आपण परिभाषेमध्ये जे पाहतो परिप्रेक्ष्यातून ते म्हणजे कर्मठ होते. अशा पद्धतीचे कर्मठ वगैरे संभाजी महाराज नव्हते. त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टी जर का विधायक असेल तर तिचं मी स्वागत करतो. बरोबर आहे, तुम्ही स्वागत करता. यावेळेला मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र डॉक्टर अशोक राणा यांच्याकडे मला जायचं आहे. डॉक्टर अशोक राणा, आजकाल होतं असं की सध्या माहिती तंत्रज्ञान इतकं वेगानं वाढताना दिसतंय. तुम्ही आम्ही जे बोलतो आहोत हे डॉक्युमेंटेड होत असतं, सातत्यानं यूट्यूब असेल किंवा इतर सोशल मीडियावरती ते जात असतं. ज्यावेळेला चित्रपटामध्ये जर सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेली आणि त्यात जर इतिहासाची काही मोडतोड झाली तर मात्र कायमस्वरूपी इतिहास तशाच रीतीनं पाहिला जाईल याची भीती वाटते का येत्या काळामध्ये? कारण पुस्तकांचं वाचन कमी झालेलं आहे, संशोधन कमी होताना दिसतं. मग चित्रपटालाच खरं मानून तशा प्रकारचाच आयुष्य हे समोरचे अभिनय ज्यांच्यासाठी करण्यात आलेला आहे किंवा ज्यांचं जीवनपट त्या ठिकाणी मांडण्यात येतोय तसंच होते किंवा तसंच हे कॅरेक्टर होतं, ही भूमिका होती, असंच मानणाऱ्यांची संख्या वाढेल येत्या काळामध्ये असं वाटतं का? अशोक राणाजी. नाही, हे खरं आहे की इतिहास, मूळ इतिहास अभ्यासणारे लोक तसे संख्येने कमी असतात. आता वाचनही कमी झालेलं आहे. त्यामुळे कादंबरी किंवा कथा किंवा नाटक या कला माध्यमाने, ही कला माध्यम आहेत, आतापर्यंत संभाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात बदनामी केलेली आहे. बखरकारांनी जे काय लिहून ठेवलं ते सुद्धा पूर्वग्रह दूषितच आहे. अशा परिस्थितीत संभाजी महाराजांची बदनामी करणारं एखादं दृश्य एखाद्या चित्रपटात असेल तर ते निषेधार्ह आहे. आणि मला जे मी टीझर पाहिला त्यावर मला असं जाणवलं की हे दृश्य हे संभाजी महाराजांची बदनामी करणार आहे. त्यांचं जे जलद तेजस वगैरे शब्द वापरले अमोल कोल्हेनी, ते जाज्वल्य त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला डागाळणारं हे दृश्य आहे असं मला वाटतं. ते हे दृश्य काढून टाकावं. किती खर्च झाला असेल तर त्या खर्चापेक्षा संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व फार महत्वाचं आहे. त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेलं शौर्य, त्यांनी केलेला पराक्रम या सगळ्यांना ते धक्का देणार आहे असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे मतमतांतर असतील, येत्या काळातही ती पाहायला मिळतील. मात्र ही कलाकृती समोर आल्यानंतर सत्य ते काय, मात्र आज दिवस गाजवला तो छावा आणि याचा ट्रेलर लॉन्च आणि त्याचा होणारा विरोध या संदर्भामध्ये. धन्यवाद अमोल कोल्हेजी, श्रीमंत कोकाटेजी आणि अशोक राणा सर, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या चर्चेत सामील झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.